हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला पायपिंग लावणे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, तर हे बघा, हा मागील गळ्याचा पार्ट उरलेला आहे, त्याच्यात मी आता पट्ट्या काढून घेणार आहेत. आणि त्या पट्ट्या आहेत बघा 1.25 इंचाच्या. अशा पद्धतीने 1.25 इंचाच्या आपण पट्ट्या काढून घेणार आहोत क्रॉसमध्ये. पट्ट्या ह्या नेहमी क्रॉसमध्येच काढायच्या. ठीक आहे, आणि मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी 1.25 इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे. तर जेवढी आपली पायपिंग छान दिसेल तेवढीच आपला ब्लाऊज देखील खूप छान दिसणार आहे फिनिशिंगला. म्हणून आपण नेहमी पायपिंग देखील व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पायपिंगला आपण गोट पण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने मी हे क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण सगळ्या क्रॉस पट्ट्या या नीट लक्ष देऊन बघा, अशा पद्धतीने क्रॉस ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने व्ही आकाराच्या आहे बघा, अशा पद्धतीने हे पहा दिसते व्ही आकाराच्या पद्धतीने. अशा पद्धतीने ठेवल्यामुळे आपली क्रॉसपट्टी खूप छान तयार होते. हे बघा, वाटल्यास आपण इथं एक शिलाई मार्जिन पाळण्यासाठी आपण इथं चॉकने रेषा आखून घेऊयात आणि त्याच्यावरती आपण शिलाई देऊन घेऊयात. तर ही पहा, अशा पद्धतीने आपली क्रॉस पद्धतीने अशा पद्धतीने यायला पाहिजे आणि पट्टी अशी छान दिसायला पाहिजे. ठीक आहे, आणि एक्स्ट्राचा भाग आपण हा कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपण गोट मारते वेळी ते जाड होणार नाही. म्हणून आपण अशा पद्धतीने आपण एकदम कडेबरोबर कट करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सगळे पट्ट्या जोडून घेणार आहोत. अशाच पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या आहेत या सगळ्या पट्ट्या. शिलाई आपण 1.5 इंचावरती बघा देऊ शकतो आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. तरी पहा, अशा पद्धतीने आपली लांब पट्टी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूयात ब्लाऊजला. हे बघा, अर्धा किंवा 1.25 इंचावरती अशा पद्धतीने सोडून आपण 1.25 इंचावरती धरून शिलाई मारायची. 1.25 इंचावरती अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत. परंतु इथं आपण शिलाई मारताना काळजी घ्यायची की आपण खूप खेचायचं नाही आहे ब्लाऊज पण, आणि पट्टी देखील अशा पद्धतीने अलगद आपण लावून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथं बघा कटोरीचा पार्ट आहे, तो आपण पुढच्या साईडला करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर इथं आपण शोल्डरच्या इथे आपण दोन्ही साईडला 1.25 इंच सोडून देणार आहोत. आणि तेवढ्याच पुरता आपण पट्टी जर अशी खेचून घ्यायची, जेणेकरून काय होईल की आपली शोल्डर उतरणार नाही. म्हणून आपण तिथं थोडं खेचून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा आपण जसं गळा असेल तशा पद्धतीने आपण शिलाई 1.25 इंच देत जायचे. क्रॉसमध्ये बघा, अशा पद्धतीने जर क्रॉसमध्ये येत असेल तर क्रॉसमध्ये अशा पद्धतीने क्रॉस करून घ्यायचं आहे. तिथं स्ट्रेट घ्यायचं नाही, स्ट्रेट घेतलं तर गळा बिघडू शकतो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण
क्रॉस फिरवून घ्यायची आहे पट्टी अलगदरित्या. या दुसऱ्या शोल्डरला देखील आपण तशाच पद्धतीने 1.25 इंच दोन्ही साईडला सोडून देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सेंटरपासून दोन्ही साईडला मागे पुढे 1.25 इंच आपण खुणा करून घेणार आहोत. आणि तेवढ्यापुरतं आपण फक्त थोडीशी पट्टी खेचून घेणार आहोत, शोल्डर उतरणार नाही म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा शिलाई घेतेवेळी हलकीशी सोडत आपण शिलाई घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण ज्यावेळी क्रॉस येईल त्यावेळी आपण क्रॉस करून शिलाई घेणार आहोत. बघा, आणि इथं पहा, अशा पद्धतीने कटोरी पण एका साईडला आपण पुढच्या साईडला करून घ्यायची आहे. हे देखील लक्षात ठेवून करायचं आहे आपण, जेणेकरून कटोरी पण देखील व्यवस्थित बसेल. आणि इथे देखील आपण एक्स्ट्राची पट्टी कट करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने बघा फोल्ड करून घेणार आहोत. आतल्या बाजूने आपण दुमडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात आणि लेवल करून घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मध्ये मध्ये कट देऊन घ्यायचे आहेत. तिथं भाग जरा तो स्किप झाला आहे. ठीक आहे. ते कट देऊन झाल्याच्या नंतर आपण इथं बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा 1/2 इंच आपण फोल्ड करून घेणार आहोत. आणि पट्टी तयारी आपली साधारण अर्धा इंचाची राहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे बघू शकता, अर्धा इंचाची पट्टी आपली अशा पद्धतीने तयार राहायला पाहिजे. तेवढं आपण फोल्ड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं आपण बघा शिलाई देऊन घेणार आहोत. आणि इथं एंडला आपण अशा पद्धतीने पुन्हा आतमधच्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत. तरी पहा, अशा पद्धतीने आपली अर्धा इंचाची पट्टी तयार झाली आहे. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने बघा जेवढी आपल्याला जाड बारीक पाहिजे तेवढी आपण दुडून घेणार आहोत आणि गोट मारणार आहोत. इथं आपण स्टार्टला डबल शिलाई घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. पण शिलाई करते वेळी आपण पूर्ण लांब न घेता जेवढ्याला तेवढी आपण ती घेत जाणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने थोड्या अंतरावरती आपण इथं घाई न करता व्यवस्थित. त्याच्यानंतर इथं बघा खालचा पार्ट आहे तो वरती घ्यायचा आहे. त्याच्यात आपण ते दुडून घ्यायचं आहे अशा म्हणजे जेणेकरून ते बाहेर दिसणार नाही. ठीक आहे. तर हे पहा, मी पुन्हा दाखवते. हा आपला आतला पार्ट आहे तो आपण वरच्या दिशेने ढकलून द्यायचा आहे आणि वरची पट्टी आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची. ठीक आहे. तर इथं पहा व्हिडिओ फास्ट आहे, परंतु मी इथं थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने घेऊन गोट तयार केलेले आहे.
तुम्ही देखील इथं घाई गडबड न करता व्यवस्थित हळूवारपणे गोट मारून घ्यायचे आणि शेवटला अशा पद्धतीने आपण आतमध्ये फोल्ड करून डबल शिलाई देऊन घ्यायचे. ठीक आहे. तर ही फायनली तुम्ही बघू शकता किती छान आपली गोट आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे पहा, एकदम एका मापात व्यवस्थित अगदी अशा पद्धतीने आलेली आहे. कुठे जाड नाही किंवा बारीक नाही. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई देते वेळी पण आपण बाहेर पण न देता वरती पण घ्यायची नाही. एकदम खाचे बरोबर त्या शिलाई घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही देखील तयार करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.